भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या इतिहासातील एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. एक असा टप्पा जिथे तंत्रज्ञान केवळ प्रगतीचे साधन नसून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचे इंजिन बनत आहे. मायक्रोसॉफ्टच्या सीईओंच्या भारत दौऱ्यात नेमकं काय झालं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, महा एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव. मायक्रोसॉफ्टने आशियातील सर्वात मोठी म्हणजे 17.5 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक भारतासोबत जाहीर केली आहे. म्हणजेच पुढील 4 वर्षात भारतातील एआय आणि क्लाउड इकोसिस्टम मध्ये जवळपास 1.5 लाख कोटींची गुंतवणूक. ही घोषणा मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्य नडेला यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या भेटीनंतर जाहीर करण्यात आली. या बैठकीत भारताच्या एआय रोडमॅप, वाढीच्या प्राधान्यक्रमांवर आणि डिजिटल सार्वभौमत्वावर सविस्तर चर्चा झाली. ही नवीन गुंतवणूक मायक्रोसॉफ्टच्या स्केल, कौशल्य आणि डेटा सार्वभौमत्व या 3 प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. याच 3 स्तंभांवर पंतप्रधानांचे एआय सर्वांसाठी हा राष्ट्रीय दृष्टिकोन देखील आधारित आहे. मायक्रोसॉफ्टचे भारतातील सर्वात मोठे हायपर स्केल डेटा सेंटर रिजन इंडिया साऊथ सेंट्रल हैदराबाद येथे 226च्या मध्यात सुरू होणार आहे. हे डेटा सेंटर जवळपास आकाराने 2 ईडन गार्डन्स स्टेडियम इतकं भव्य असेल. त्यासोबतच चेन्नई, हैदराबाद आणि पुण्यातील विद्यमान डेटा सेंटर क्षेत्रांचाही मोठा विस्तार या निमित्ताने होणार आहे. यामुळे स्टार्टअप्स, एंटरप्राइजेस आणि सरकारी संस्थांसाठी कमी प्रतीक्षा कालावधी, जास्त सुरक्षा आणि उच्च दर्जाची एआय कार्यक्षमता उपलब्ध होईल. एआय आता देशातील अब्जावधी लोकांना थेट स्पर्श करणार आहे. मायक्रोसॉफ्ट ई श्रम आणि नॅशनल करिअर सर्व्हिसेस या 2 मोठ्या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये देखील ॲडव्हान्स एआय फीचर समाविष्ट करत आहे. यामुळे 31 कोटींपेक्षा जास्त असंघटित कामगारांना एआय आधारित नोकरी, बहुभाषिक सुविधा, प्रेडिक्टिव्ह एनालिटिक्स आणि स्वयंचलित रिझ्यूम तयार करण्याची क्षमता मिळणार आहे. एआय युगाचे खरे सामर्थ्य म्हणजे कुशल मनुष्यबळ. यासाठी मायक्रोसॉफ्टने 2030 पर्यंत 2 कोटी भारतीयांना एआय स्किल्स देण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 56 लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून यातून 1.25 लाखांपेक्षा जास्त लोकांना नोकरी किंवा उद्योजकीय संधी मिळाल्या आहेत. एआयच्या युगात डेटा सार्वभौमत्व हे राष्ट्रशक्तीचं नवीन परिमाण बनलं आहे आणि यासाठी मायक्रोसॉफ्ट भारतातील सॉव्हरजिन पब्लिक क्लाउड आणि सॉव्हरजिन प्रायव्हेट क्लाउड या 2 मोठ्या संधी घेऊन आले आहे. यामुळे भारतातील संस्थांना अझूरची ताकद मिळेल, पण डेटा पूर्णपणे भारताच्या सीमेत आणि भारतीय धोरणांनुसार सुरक्षित ठेवला जाईल. 2025च्या अखेरीस मायक्रोसॉफ्ट 365 कॉपिलॉटचे सर्व प्रॉम्प्ट्स आणि रिस्पॉन्सेस पूर्णपणे भारतातच प्रोसेस केले जातील. यामुळे बीएफएसआय, आरोग्य, सरकार आणि इतर नियमनबद्ध क्षेत्रांसाठी एआय अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि उपयुक्त बनणार आहे. आज मायक्रोसॉफ्टचे 22,000हून अधिक कर्मचारी बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, गुरुग्राम आणि नोएडा येथे कार्यरत आहेत. भारत मायक्रोसॉफ्टसाठी केवळ एक बाजारपेठ नाही तर जागतिक एआय नवकल्पनाचे हृदय ठरत आहे. आज भारत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पासून एआय पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या नव्या उंचीवर झेपावत आहे. मायक्रोसॉफ्ट आणि भारताची ही भागीदारी एक असे एआय भविष्य घडवते आहे जे अधिक सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि अधिक भारतीय असेल. हे फक्त तंत्रज्ञानाचे नाही तर अब्जावधी स्वप्नांचे सामर्थ्य वाढवण्याचे एक मिशन असेल. या मिशनवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा एमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.